चंद्रपूर पालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेतील चर्चा फिसकटलेली आहे। चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना ठरवणार आहे। महापौर कोणाचा होणार? ठाकरेंच्या शिवसेनेकडे जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांच्या आकडेवारीवर त्या नगरसेवकांचं समर्थन कोणाला जाणार त्यावर ठरणार आहे की महापौर कोणाचा होणार। आणि त्यामुळे आता जी नवी अपडेट समोर येते त्यानुसार काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची चर्चा फिसकटलेली आहे। मग आता महापौर कोण होणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण भाजप की काँग्रेस हे ठरणार होतं ठाकरेंची शिवसेना कोणाला पाठिंबा देणार यावर। आता काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली असेल तर मग भाजपसोबत ठाकरेंची शिवसेना जाणार का? संजय राऊतांनी आधीच स्पष्ट केलं होतं की आम्ही भाजपसोबत जाणार नाही, वेळ पडली तर विरोधी वाकावर बसू। त्यामुळे आता ठाकरेंची सेना नेमकी काय भूमिका घेणार आहे पाहणं महत्त्वाचं असेल। विषय असा आहे की आमच्याकडे आता 31 मतदार आहेत आणि त्यांच्या गटांना आम्ही स्टँडिंग कमिटीची ऑफर दिली, आवश्यकता पडली तर उपमहापौर पदाची पण दिली। त्यांना महापौर पाहिजे आहे अशी त्यांची भूमिका आहे आणि त्यावर आमची चर्चा सुरू आहे। चंद्रपूर पालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आता वेग आलेला आहे। काँग्रेस आणि ठाकरे सेनेतील चर्चा ही फिसकटलेली आहे। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील चर्चा फिसकटली आहे। चंद्रपूरमधली ही अपडेट आपण पाहतोय। चंद्रपूर पालिकेत भाजपचा महापौर होणार असल्याची शक्यता त्यामुळे आता निर्माण झालेली आहे। चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे। ठाकरेंची शिवसेना चंद्रपुरात भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे। चंद्रपूर पालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आता वेग आलेला आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। जितेंद्र, निकाल लागला तेव्हापासून काही ना काही घडामोडी घडतायत, काही ना काही ट्विस्ट येत आहेत। आता हा नवा ट्विस्ट आहे, काय घडतंय लास्ट मिनिट? नक्कीच, कारण निकाल लागल्यापासून चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ट्विस्ट मोठ्या प्रमाणात आलेला होता। कोणाची सत्ता बसेल हे अजूनही क्लिअर नाही आहे। आता अवघे काही मिनिटं उरलेले आहेत महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी। मात्र जो किंग मेकर आहे, किंग मेकरच्या भूमिकेत आहे ठाकरेंची शिवसेना आणि त्यांची आणि काँग्रेसची जी काही बोलणी होती ती फिसकटल्याची माहिती समोर येते। कारण ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आपल्या महापौर पदावर अडून बसलेली आहे। मात्र महापौर पद देणार नाही, त्या पाहिजे असेल तर स्थायी समितीचं सभापतीपद घ्यावं असं काँग्रेसचा प्रपोजल आहे। मात्र तो अजूनपर्यंत जे झालेलं नाही आहे। दुसरीकडे भाजप जे आहे ते भाजप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना भूल देत असल्याची देखील माहिती आहे, ती वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। आता विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर नेमका निर्णय काय होतो ते पाहावं लागेल। संख्याबळ जे आवश्यक आहे ते अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही आहे आणि आता जी प्रोसेस आहे उपमहापौर निवडणुकीची ती प्रोसेस सुरू झालेली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये एक एक नगरसेवकांना आता आत सोडण्यात आलेलं आहे। मोठा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि जे नगरसेवकांचं ओळखपत्र आहे ते पाहूनच आतमध्ये सोडण्यात येते। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक जे आता इथे पोहोचलेले आहेत त्यांनी देखील सांगितलेले आहे की अवघ्या काही मिनिटात तुम्हालाही माहिती मिळेल। त्यामुळे सस्पेन्स जो आहे तो अजूनपर्यंत कायम आहे। भाजप तर जितेंद्र, तुम्हाला थोडंसं थांबवतो। ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गिरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूया, पुन्हा तुमच्याकडे येतो। केलेली आहे, सांगा जरा काय झालं। आज चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल का आमची भूमिका होती की आम्हाला महापौर आमच्या पक्षाला मिळण्यात द्यावं। फक्त पहिले का अगोदर या विषयी चर्चा सुरू होती आणि यामध्ये काँग्रेसनी वारंवार आम्ही चर्चा करून आता सुद्धा मी काँग्रेसच्या ऑफिसला विजय वडेट्टीवारांकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी, काय त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते। त्याच्या कारणाने आणि विकासाला चालना देण्यासाठी उद्या शहराच्या विकासासाठी आम्हाला भाजपसोबत आम्ही बोलणी केली, म्हणजे आमचा विषय ठरलेला आहे। आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि किशोरभाऊ जोरगे वारंवार आमच्या संपर्कात होते आणि त्यांच्या स्थानिक आमदार असू द्या आपले माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून आम्ही आता हा फॉर्म्युला ठरवला का पहिला 6 वर्ष भाजपचा महापौर, दुसरा 6 वर्ष शिवसेनेचा महापौर आणि त्याच्यात उपमहापौर हा 5 वर्ष आणि स्टँडिंग कमिटी पहिलं वर्ष आणि 4थं वर्ष शिवसेनेकडे, उपमहापौर सुद्धा शिवसेनेकडे, असा हा फॉर्म्युला सध्या ठरलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडे। जितेंद्र,
नक्कीच अतिशय महत्त्वाची आणि मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण भाजप सोबत आता ठाकरेंच्या शिवसेनेने जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. सव्वा वर्ष असा हा निर्णय असणार आहे. 1.25 वर्ष अगोदर भाजपचा महापौर, त्यानंतर 1.25 वर्ष जे आहे ते शिवसेनेचे नगरसेवक राहणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता भाजपचे जे आहेत नगरसेवक ते पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो की सभागृहामध्ये भाजपचे नगरसेवक पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र अतिशय महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण राज्यात कुठलीही नाही अशी ही आता इथे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती इथे झालेली आहे. आणि त्याची जे आहे ते संदीप गिरे आहेत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की 1.25 वर्ष जे आहे ते आता भाजपचा महापौर असेल, त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा असेल. ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण ज्याप्रमाणे बरं, तुम्हाला थोडंसं थांबवतो. किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया येते, आपण ऐकूया. या ठिकाणी आम्ही उभाटा सोबत युती करतो आहे आणि उभाटा सोबत युती करत असताना महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल. संगीता राजेंद्र खांडेकर या आमच्या ज्यांच्या नावाने काल आम्ही व्हीप काढला गटनेते शेखरजी शेट्टी यांनी, तो त्या महापौराचे उमेदवार असतील. आणि बाकीचं जे स्टँडिंगचे वगैरे विषय आहे ते सगळे या ठिकाणी चर्चा करणार. आमच्यासोबत 2 पुन्हा जे हे आहेत हा संदीप भाऊ आणि हे नंदूभाऊ नागरकर आणि प्रशांतजी दाना हे सुद्धा आमच्यासोबत असतात. उभाटाचे नंतरचे 1.25 वर्ष उभाटाला राहतील आहे. आताचे 1.25 वर्ष आमच्याकडे आणि स्टँडिंगचा पहिला हा या ठिकाणी उभाटा गट. शिवसेनेची मागणी होती की पहिला महापौर त्यांचा असावा. शिवसेनेची मागणी होती, त्या मागणीवरच सगळं थांबलेलं होतं. आमचा पक्ष त्याला नेते आमचे मान्य नव्हते आणि 24चा आमचा जो संख्याबळ असल्यानंतर आम्ही काही महापौर त्यांना देणं हे काही योग्य दिसत नव्हतं. आणि सुद्धा उभाटाचं सुद्धा हे म्हणा की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विकास करू शकते हे अनेक नगरसेवकांना पटलं. त्या ह्याच्यातून ही आजची आमची फॉर्म्युला काय ठरला? अरे फॉर्म्युला हाच ठरला ना. 1.25 वर्ष आमचे, 1.25 वर्ष त्यांचे, पुन्हा 1.25 वर्ष नंतर असं त्याच्यात काय नाही. उपमहापौर या ठिकाणी हे देण्यात चंद्रपूरमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे. चंद्रपूरच्या महापौर पदाबाबत आता या सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि ट्विस्ट समोर आलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची आणि काँग्रेसची बोलणी फिसकटली. ठाकरेंची शिवसेना भाजप सोबत जाते आणि भाजपचा महापौर आता चंद्रपूर महापालिकेत बसणार आहे. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत. जितेंद्र, जोरगेवार यांनी थेट म्हटलेलं आहे भाजप आणि ठाकरेंची युती होतीये. नक्कीच अतिशय महत्त्वाची अशी घडामोड म्हणावी लागेल, कारण राज्यामध्ये ज्या प्रकारे शिवसेना आणि भाजपचा जेव्हा काडीमोड झालेला होता असंच म्हणावं लागेल, त्यानंतर पहिल्यांदा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येत आहे. ठाकरेंचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी त्याबाबत माहिती दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की आता आम्ही भाजपला समर्थन देऊन राहिलेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत आणि या 6 नगरसेवकांशिवाय कुठलाही महापौर होणे शक्य नव्हतं, भाजप असेल किंवा काँग्रेस असेल. भाजपने अनेक दिवसांपासून याची तयारी केलेली होती. अनेकदा चर्चेच्याही फैरी झाल्याची माहिती संदीप गिरे यांनी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर किशोर जोरगेवार असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील यांच्यासोबत बैठका झाल्या आणि त्या बैठकानंतर आता हा शेवटचा पर्याय म्हणून आता हे महापौर पद जे आहे त्या महापौर पदावर देखील ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केलेला आहे. मात्र एकीकडे शिवसेनेचे मोठे नेते ज्यामध्ये संजय राऊत असतील किंवा इतरही नेते होते त्यांनी देखील यापूर्वी माहिती दिलेली होती की आमचा जे नगरसेवक आहेत आमचे नगरसेवक हे काँग्रेससोबतच जातील, भाजपसोबत जाण्याचा त्यांचा कुठलाही इरादा नाही. त्यानंतर आता नेमकी शिवसेनेचे वरिष्ठ नेते याबाबत काय भूमिका घेतात, कोणती कारवाई करतात किंवा काय त्यांचं पुढचं पाऊल असतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी जी घडामोड घडते त्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप एकत्र येत महापौर आणि उपमहापौर पद आपला बसवत सत्ता देखील स्थापन करत असल्याचं दिसून येत आहे. जी धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. चंद्रपूरमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार आहे. जोरगेवारांनी तसं स्पष्ट केलेलं आहे. काँग्रेससाठी हा धक्का म्हणावा लागेल, कारण काँग्रेसने एकीकडे सर्वाधिक जागा चंद्रपुरात मिळवलेल्या होत्या, मात्र बहुमताकडे काँग्रेस पोहोचलेलं नव्हतं. त्यानंतर चंद्रपूरमधला काँग्रेसचा अंतर्गत वाद समोर आला. प्रतिभा धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार हा त्यांचा वाद होता. 2 गट झाले, पहिल्या गटाची वेगळी नोंदणी झाली. या सगळ्या राड्यामध्ये काय झालं तर महापौर पद काँग्रेसच्या हातून आता निसटताना दिसतंय. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपसोबत युती होणार. जोरगेवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे, किशोर जोरगेवारांनी.
तर महापौर पदासाठी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 1.25 वर्षांचा फॉर्म्युला सुद्धा ठरलेला आहे. विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकू. भाजपची फूस आहे असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच, कारण त्यांच्यासोबत चर्चा सुरू होती, अचानक बदलले. त्यांच्याकडून तर ती खुश आहेच त्यांना, ते तर आहेच, त्यांनी त्यांना ऑफर दिलेली आहे. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपसोबत युती, जोरगेवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे. ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत युतीत चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणार आहे. 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचं सुद्धा जोरगेवारांनी म्हटलेलं आहे. पहिली 1.25 वर्ष महापौरपद हे भाजपकडे असणार आहे असंही जोरगेवारांनी स्पष्ट केलेलं आहे. पुढच्या 1.25 वर्षात चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होईल असंही किशोर जोरगेवार यांनी म्हटलेलं आहे. चंद्रपुरात भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला होता, मात्र आता त्यांना सत्तेपासून, महापौर पदापासून वंचित राहावं लागणार आहे. भाजपनं हा मोठा धक्का दिला.